नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये। रेसिपी म्हटली की त्यात येतो नाविन्यपूर्णतेसोबत जेवणाचा आस्वाद आणि जिभेवर उरणारी चव। बरं, हे तू का बोल? कारण नवीन काहीतरी मी आज रेसिपी घेऊन आलेली आहे। म्हणजे आजच्या आपल्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे। अच्छा, अशी कोणती रेसिपी आहे? मी दाखवेनच, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। अच्छा, म्हणून तू बोलले की हा, नाविन्यपूर्णतेसोबत जेवणाचा आस्वाद। म्हणजे आजची जी रेसिपी आहे ना, ती खायला स्वादिष्ट चविष्ट तर असणारच आहे आणि काहीतरी वेगळं, थोडीशी वेगळी अशी रेसिपी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कशी कशी बनवणार आहे तू आज जरा डिफरंट स्टाईलनी बनवणार आहे। अच्छा, म्हणजे ते त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही। आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉन वरती क्लिक करा। मागच्या आमच्या दोघांच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, छान छान कमेंट केल्या की या प्रकारचा व्हिडिओ आम्हाला आवडला, तर खास आणखी काहीतरी वेगळा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। त्यासोबत ही रेसिपी खाताना खूपच छान लागते। म्हणजे आधी आम्ही किती 2 वेळा खाल्ली, 2 वेळेस बनवून खाल्ली। 2 वेळा आधी आम्ही बनवून खाल्ली आणि ती खूप चांगली लागली। तर चला म्हटलं तुमच्यासाठी हा खास ही रेसिपी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवावी। आता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे कशी की अंडी, जर आपण जर अंड्याचा विचार केला तर आपण काय बनवतो? म्हणजे अंड्याची भुर्जी बनवतो, अंडा कढी बनवतो, हा, पोळा बनवतो। हा, बस या 2-3 मोजक्या अशा अंड्याच्या रेसिपी आहेत, पण थोडीशी वेगळ्या प्रकारची आजची ही रेसिपी आपण सगळ्यांना बनवून दाखवणार आहोत आणि ती तुम्हाला बनवायची आहे, खायची आहे आणि त्याच्यानंतर त्याची चव कशी लागते ना किंवा ती कशी होते ते आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। तर आजची ही जी रेसिपी आहे ना, ती बनवण्यासाठी आम्ही एक खास वस्तू मागवलेली आहे। वस्तू म्हणजे ते पॅन आहे, त्याच्यामध्ये आम्ही बनवणार आहोत। तर आधी मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचं आहे ते। तर हे बघा, या प्रकारचं ते पॅन आहे, याच्यामध्ये आजची रेसिपी आम्ही बनवणार आहोत आणि खास करून आहे ना, हे पॅन आम्हाला चांगल्या डिस्काउंटमध्ये मिळालं। लोखंडी आहे आणि यामध्ये ज्यावेळी आम्ही बनवलं ना, ते सध्या तरी हे नॉनस्टिक ही आहे आणि लोखंडाच्या या भांड्यामध्ये, या पॅनमध्ये खाण्याचे फायदे तुम्हाला माहीतच असतील, नसतील माहीत तर ते एकदा कमेंट करा, मी तुम्हाला सांगून देईन की काय काय या लोखंडी पॅन मध्ये बनवून खाण्याचे फायदे आहेत। तर आता हे पॅन तुम्हाला कुठे मिळेल? चांगल्या डिस्काउंट मध्ये ते सध्या मिळतंय, तर तुम्ही पटापट जा। मी हे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला आणखी अशा वेगवेगळ्या पॅन जर घ्यायच्या असतील तर एकदा ते प्रोडक्ट जाऊन तुम्ही चेक करा आणि तिथून जाऊन तुम्ही चांगल्या डिस्काउंट मध्ये घेऊन ते वापरू शकता। खूपच चांगलं आहे आणि बघा, म्हणजे इतर नॉनस्टिक पॅन पेक्षा ना ते चांगलं वाटतं, कारण आजच्या या रेसिपीसाठी आम्ही ते वापरणार आहोत। तर नक्की बघा। चला, तर आता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्यामध्ये तू काय काय घेणार आहेस आजच्या या रेसिपीसाठी? आजच्या रेसिपीसाठी मी 5 अंडे घेणार आहे, कांदे घेणार आहे, टोमॅटो घेणार आहे आणि कोथिंबीर घेणार आहे। म्हणजे जी जी साहित्याची लिस्ट आहे ना, मी इथे पुढे दाखवते तुम्हाला, एकदा तुम्ही बघून घ्या। तर आजची जी रेसिपी आहे ना, ती 2 भागामध्ये होणार आहे। तर एक ग्रेव्हीचा भाग येईल आणि एक थोडासा वेगळा भाग येईल। काय आधी कोणती दाखवायची? आधी ग्रेव्ही दाखवायची की आधी थोडासा वेगळा? थोडासा वेगळा दाखवेल, नंतर ग्रेव्ही दाखवेल। चालेल। तर आधी जो अंड्याचा थोडासा वेगळा भाग आहे ना, म्हणजे कशा प्रकारे ती अंडी आपल्याला वापरायची आहे ते तुम्ही बघून घ्या। तर ते आधी तुम्हाला मी दाखवून घेतो। साहित्य तुम्ही बघितलं, नोट करून घेतलं, तर चला आता त्या व्हिडिओकडे वळूया। बघा, या रेसिपीसाठी मी 5 अंडे घेतलेली आहे। ह्या 5 अंड्यामध्ये 4 ते 5 माणसं ही भाजी सहज खाऊ शकतात। बर, 4 ते 5 अंडी आपण दाखवली। आता या अंड्याचं काय करायचं? ती सर्व अंडी एका भांड्यामध्ये मी फोडून घेणार। अंडी मी फोडायला घेते।
एक एक अंडी फोडून एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. माझ्या अंदाजानुसार मी 5 अंडी घेतलेली आहे. ते तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. अंडी आता फोडून झालेली आहेत. आता या अंड्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे. सर्व अंडी मी एका भांड्यामध्ये फोडून घेतलेली आहे आणि त्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे. तुम्ही दुसरे मसाले टाकले तरी चालतील, ते खायला खूप चांगले लागतात. मी आता हे अंडी फेटून घेणार आहे. अंडी फेटून झालेली आहे. गॅस पेटवून गॅसवरती तवा ठेवलेला आहे. गॅस पेटवून गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. गॅस पेटवल्यानंतर गॅस फुल ठेवायचा नाही, तो लो फ्लेम वरतीच ठेवायचा आहे. म्हणजे थोड्याशा मीडियम फ्लेम वरती हा पदार्थ आपल्याला करायचा आहे, बरोबर? तवा गरम झालेला आहे. तव्यावरती तेल सोडून घेते. तव्यावरती तेल पसरवून घेते. तेल चांगलं पसरवून झालेलं आहे. जी अंडी फेटून घेतलेली होती ती आता मी तव्यावरती टाकणार आहे. पण कशा पद्धतीने टाकते ते तुम्ही बघा. मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित गरम झालेला आहे. मी आता अंडी टाकून घेते. बघा, अशा पद्धतीने अंडी टाकायची आहेत. अंडी टाकल्यानंतर या पद्धतीने आपल्याला रोल करायचे आहेत. अच्छा, असा रोल तयार करून घ्यायचा. हा, असा रोल तयार करून घ्यायचा. हा 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 रोल तर खूप भारी झाला तयार. हो, छान झाला ना. हा, मस्त. असं दाबून घ्यायचं थोडस. अच्छा अच्छा. आणि यानंतर तो काढून घ्यायचा का? यानंतर हा काढून घ्यायचा. आता शिजून झालेला आहे. अच्छा, आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. हा हा हा. बघा, अशा पद्धतीने अंड्याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे आणि मी आता एका ताटामध्ये काढते. बघा, अशा पद्धतीने अंड्याचा रोल मी तयार करून घेतलेला आहे. तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा रोल तयार करून घेणार आहे. म्हणजे तू रोल तयार करून घेतलेस? हो, अंड्याचे रोल तयार करून घेतलेले आहेत. बर, म्हणजे तव्यावरती टाकायचे मस्त पैकी हा. आणि दुमडून त्याचे रोल तयार करायचे. रोल तयार करून घ्यायचे. चांगले वाटतात ते, तसे छान पण छान वाटतात ना. हो, असं छान. वाटतं खाऊ. हो. आता काय करते? आता दुसरा रोल तयार करून घेते. हा, चालेल. तो सुद्धा अशाच पद्धतीने हा, तो करणार. पण अशाच पद्धतीने. आणि असे किती रोल होतील? 5 अंड्याचे किती 3-4 होतील. अच्छा, म्हणजे जेवढे झाले तेवढे. हा. चालेल, घे हो, दुसरा मी रोल दुसरा बनवायला. सुद्धा रोल बनवायला घेते. हा. तेल टाकते. आता त्यावरती तेल सोडून घेते. तेल गरम झालेलं आहे. मी जे फेटलेलं अंड होतं ते टाकून घेते. बघा, पहिला रोल केला होता ना, तशाच पद्धतीने हा सुद्धा रोल तयार करून घेते मी. असं दुमडत जायचं. वाटतो ना भारी? एकच नंबर. एक नंबर वाटतो हा रोल. बघा, दुसरा रोल सुद्धा बनवून तयार झालेला आहे. खूप भारी वाटतो असा रोल. असंच खायला पण भारी ना. चपाती हा. घ्यायची आणि खायचं. चपातीमध्ये हा रोल टाकून खाल्ला तरी पण चांगला लागेल. चपाती, पण काहीतरी असा थोडासा वेगळ्या प्रकारचा हा वाटतोय. म्हणजे आपण जेव्हा स्ट्रीट वरती खातो, रस्त्यावरती खातो, तिथे अशा प्रकारचे पदार्थ बनतात. झाला? हो, झाला. हा, एका ताटामध्ये मी काढून घेते. बघा, या प्रकारे 2 रोल तयार झालेले आहे. तव्यावरती तेल टाकते. आता मी अंडी टाकते. हे रोल किती मस्त तयार होतात ना. हो, खूप छान तयार होते. आणि हे रोल बनवताना तू गॅस कमीच ठेवलेला ठेवलेला. आहे गॅसनी.
हा कमी ठेवलेला आहे ना, म्हणून हे रोल चांगले तयार होतात. हो, ते दुमडले जातात ना. हा दुमडले जातात, बरोबर. वा, हा सुद्धा मस्त झाला तयार. याच्यामध्ये अंड कच्चं नाही राहत ना? नाही, कच्चं नाही राहत. चांगलं ते शिजलं जातं. हो, चांगलं शिजलं जातं. वा, झाला का? हा सुद्धा तयार झाला. हा सुद्धा झाला तयार. म्हणजे या प्रकारचे रोल हे लहान मुलांना आवडतील. आवडीने खातील. हा, लहान मुलांसाठी खूप भारी आहे ते रोल. टिफिन साठी दिले सुद्धा तरी पण चालतील. हा, आता हा रोल झालेला आहे, आता काढून घेते मी. ताटामध्ये काढून घेते. हो, ताटामध्ये काढून घेते. बघा, 3 रोल तयार झालेले आहेत. या प्रकारे हे 3 रोल तयार झालेले आहेत. आता आणखी किती तयार होतील? आता 2 तयार होतील. चालेल, घे बनवून घे सगळे आणि मग एकत्र आपण ते रोल दाखवूया. चालेल. तुम्ही यामध्ये थोडा वेगळा मसाला म्हणजे कोणता? जसं मॅगी मसाला झाला किंवा चाट मसाला किंवा काळी मिरी मसाला किंवा ब्लॅक पेपर ज्याला म्हणतात, ते सुद्धा जरी तुम्ही टाकलं ना तरी ते खूप भारी लागतं बरं का. तर आम्ही तर साधे बनवले. हे सर्व रोल आता बनवून तयार झालेले आहेत. बघा, अंड्याचे 5 रोल तयार झालेले आहेत. जास्त सुद्धा बनवू शकतात, पण मी मोठे मोठे घेतलेले होते म्हणून 5 रोल तयार केलेले आहेत. चांगले वाटतात ना हे? छान वाटतात ना. असे जर लहान मुलांना देणार तुम्ही डब्यासाठी तर ते खूप आवडीने खातील. अच्छा अच्छा, म्हणजे फक्त हेच बनवून दाखवायचे होते का आपल्याला? नाही, अजून पुढे सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे पुढे आहे अजून. हो, आहे. तर मग आता हे काय करायचे? हे आता साईडला ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊया. बरं, म्हणजे अजून रेसिपी अर्धी बाकी आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. हा, ते आधी तुम्ही करा. हो, चालेल, हे ठेवून देऊया आपण आता हे ठेवून देते. आणि पुढे काय करते? आता मसाला बनवायला घेते. अच्छा, मसाला बनवायचा आहे. हो, चालेल, घे बनवायला. हो, घेते. बघा, या प्रकारे कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. यापुढे टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण याची मी मिक्सर मध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. टोमॅटो, लसूण, आलं, मिरच्या, कोथिंबीर याची मी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बाजूला ठेवले होते ते तुम्हाला मी दाखवते. ते आता मी एक एक करून कट करून घेणार आहे. वाव, किती मस्त ना. दिसताना खूप भारी दिसतात ना. हो, खूपच छान दिसतात. मला तर एक वस्तूची आठवण आली. कोणती? पनीरची आठवण आली ना. हो, पण पनीर पेक्षा पण ही रेसिपी ना खायला खूप भारी लागणार आहे. काय वाटतं? खूपच छान लागणार आहे. कारण पनीरची टेस्ट अलग, अंड्याची टेस्ट अलग आणि अंड्याची टेस्ट त्याच्यापेक्षा पण खूपच डिफरंट. हो, म्हणजे जर कोणी ट्राय केली ना तर ही रेसिपी कशी आहे ना त्याची चव त्यांना समजेल, नक्कीच समजेल. बघा, कट करून झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, एक ह्या ज्या क्यूब्स आहेत ना त्या खूप परफेक्ट दिसतात ना. खूपच भारी. चला, सगळी तयारी झालेली आहे. तुम्हाला मी सगळे साहित्य दाखवले. कांदा कापून दाखवला, पेस्ट बनवली टोमॅटोची, आणि जे रोल तयार केले होते ते सुद्धा कापले. आता मी तुम्हाला सुरुवातीला ह्या भांड्याविषयी बोलली होती, तर तुम्ही ते जाऊन चेक केले असतील. नाही केले तर तुम्ही चेक करा, आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मागू शकता. आता गॅस पेटवून हे भांडं मी गॅसवरती ठेवते. चला, गॅस पेटवते. मी जरा कमी करते आणि हे भांडं ठेवते. आपल्याला भाजीला लागतं त्या अंदाजानुसार मी तेल ओतणार आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. फोडणीसाठी मी जिरे टाकते. त्यानंतर तमालपत्र टाकणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. तो तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहे. कांदा चांगला लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे.
कोणतीही रेसिपी टाकण्याच्या अगोदर मी ती 2 वेळेस किंवा 3 वेळेस बनवून खाते, त्याची टेस्ट घेऊन बघते, नंतरच मी तुमच्यापर्यंत ती रेसिपी आणण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊन सुद्धा त्याची टेस्ट कशी लागते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला, कांदा आता छानपैकी लालसर झालेला आहे. त्याचं होईल असं की तुम्हाला टेस्ट केलेल्या आणि चांगल्या रेसिपी खायला मिळतील. म्हणजे आधी आम्ही खाऊन बघितल्या आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्या बनवून दाखवल्या. तर असं ते कॉम्बिनेशन आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत त्या तशाच येत नाही, आमच्याकडून आधी टेस्ट करून खाऊन मग आम्ही त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर झाला का कांदा वगैरे? हो, कांदा लालसर झालेला आहे. त्यामध्ये मी आता टोमॅटो टाकणार आहे, वाटलेला तो. टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे मी. हा, ती याच स्टेपला टाकायची का? हो, आताच टाकायची. हा, तर आणि एक मी नोटीस केलं की हे जे लोखंडाचं जे भांडं आहे आज आपण ते जे वापरतो त्याच्यामध्ये जास्त गॅस लागत नाहीये ना? नाही, जास्त गॅस लागत नाही. म्हणजे कांदा पण लगेच झाला. हा, तो बघा आता तुम्ही बघू शकता की हा जो कांदा आहे ना तो अगदी एक 1-1.5 मिनिटातच हा चांगला लालसर झाला. म्हणजे ही या भांड्याची कमाल आहे. तर आता दाखवू का कांदा? हो, दाखवा. हा, कांदा एकदा तुम्ही बघून घ्या की कशा प्रकारे तो चांगला लालसर झालेला. बघा, तुम्ही बघू शकता हा जो कांदा आहे तो फारच कमी वेळेत लालसर झाला. आता काय त्यामध्ये टाकणार? टोमॅटोची पेस्ट टाकणार आहे. मसाले नंतर टाकणार आहे का? हो, मसाले मी नंतर टाकणार आहे. चालेल, टाकतो. टाकते. टोमॅटोची पेस्ट टाकते. हा, ती पेस्ट पण फार भारी झाली बरं का. टोमॅटो आणि त्यामध्ये आलं लसूण, झणझणीत हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आता मी टोमॅटोची पेस्ट टाकली होती ती मध्यम आचेवर मी शिजवून घेणार आहे. बघा, टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित मऊसर झालेला आहे. आता मी काही मसाले टाकून घेते. बघा, टोमॅटो आणि कांदा छानपैकी मऊसर झालेला आहे. मसाले आता टाकणार आहे. मसाल्यांमध्ये आता मी टाकणार आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला. हे सर्व मसाले टाकून मी आता मिक्स करून घेणार आहे. मसाले तर आपण टाकून घेतले, पण आता जरा दाखवतो की हे मसाले खाली लागलेले नाही आहेत ना? हा, लागले तर नाही. हे बघा, हा, एकदम नॉनस्टिक आहे. म्हणजे छानपैकी लागले. चांगलं आहे भांड, छान आहे भांड. आता काय टाकणार आहे? आता पाणी ओतणार आहे मी. हे मसाले टाकले ते थोडे शिजावेत म्हणून मी पाणी ओतून घेणार आहे. चालेल. बरं, यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे का? हा, गरम पाणी टाकायचं. हा, म्हणजे पाणी तू आधी गरम करत ठेवलेलं होतं ते टाकणार आहे. हा, चालेल, टाकून दे. हो, चालेल, टाकते. आता मी जे गरम पाणी केलं होतं ते टाकून घेणार आहे. आता हे सगळे मसाले चांगले शिजून घ्यायचे. पाणी टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकणार आहे. चला, आता सगळं साहित्य टाकून झालेलं आहे. जी मी ग्रेव्ही तयार केली होती तिला चांगलं उकळ येऊ द्यायची आहे. ग्रेव्हीला चांगली उकळ येते आणि आता तुम्हाला समजलंच असेल की आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे. जे मी रोल तयार केले होते त्याला कट सुद्धा केलं होतं ते आता ग्रेव्ही मध्ये टाकायचे आहे. ते या ग्रेव्ही मध्ये सोडून घ्यायचे आहेत. म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे ना ही यामध्ये आम्ही काही मोजकेच मसाले वापरले, पण तरी सुद्धा या ग्रेव्हीची चव जी आहे ना ती त्या मसाल्यांमुळे सुद्धा खुलून येते. आणि तुमच्याकडे जर आणखी काही मसाले असतील, म्हणजे मला असं म्हणायचं आहे ना की जितके जास्त चांगले मसाले तितकी ही रेसिपी आणखी स्वादिष्ट लागत असते किंवा त्या रेसिपीची चव जी आहे ना ती खुलून येत असते. तर आता हे जे रोल आहेत ते त्याच्यामध्ये आपण
टाकून घेऊया आणि टाकून घेतल्यानंतर मी तुम्हाला एक जादू बघितल्यावरती तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचा, आठवणीने करायचा की या पद्धतीची जी ही रेसिपी आहे ना ती खरंच म्हणजे काहीतरी डिफरंट अशी ही रेसिपी आहे. आणि सुरुवातीला जो शब्द तू वापरलेला होता ना की नाविन्यपूर्णतेसोबत जेवणाचा आस्वाद, तर या रेसिपीमध्ये ती नाविन्यपूर्णता आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला माहित नाही, ते तुम्हाला कमेंट करायचं आणि सांगायचं. चालेल, उकळली का? हो, उकळली. आता रोल त्याच्यामध्ये सोडायचे, पण त्याआधी गॅस कमी करायची. हा, गॅस कमी करायचा आधी. हा, म्हणजे हे जे रोल आहेत ना त्याच्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये चांगले मुरले पाहिजेत. ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे. आता मी गॅस कमी करते. एक एक करून अलगद हाताने या ग्रेव्हीमध्ये हे रोल मी सोडून घेणार आहे. बघा, एक एक करून अंड्याचे रोल मी ग्रेव्हीमध्ये सोडून घेतलेले आहेत. आता हे रोल या ग्रेव्हीमध्ये चांगले मुरू द्यायचे आहेत. वा, म्हणजे जेव्हा हे अंड्याचे रोल या ग्रेव्हीमध्ये मुरतील तेव्हा ते खूपच भारी दिसतील असं मला वाटतंय. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी एक जादू तुम्हाला दाखवेल, तर आता ती जादू आहे ना ती या स्टेप नंतर होणार आहे. म्हणजे हे जे अंड्याचे रोल आहेत ते व्यवस्थित आधी मुरतील आणि त्याच्यानंतर काय होईल ते बघा, व्हिडिओमध्ये आधी बघा तुम्ही आणि मग सांगा की कशा पद्धतीची ही रेसिपी आहे आणि तुम्हाला कशी वाटते, आवडते का? कारण टोटली डिफरंट पदार्थ आहे, टोटली डिफरंट वेने आम्ही तो करतो. चांगले हे जे रोल आहेत तो मुरण्यासाठी आम्ही थोडा टाइम घेतोय. तिथपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ही रेसिपी, या व्हिडिओचा लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, हाईप करा. साधारण 10 मिनटं झालेले आहेत. अजून या ग्रेव्हीला चांगली उकळ येते. आणि बघा, मी तुम्हाला सांगितलेलं ना की एक जादू मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, आता हे जे रोल आहेत ना, तर बघा किती चांगले मुरून ते फुगलेले आहेत. म्हणजे ही ती जादू आहे. बघा किती भारी दिसत आहेत. हे जे अंड्याचे रोल आहेत ते वाटत सुद्धा नाही किती अंड्याचे आहेत. ते बघा किती मस्त टम्म फुगलेत ना. आता तुम्हाला एक दुसरा मी दाखवतो, दुसरावाला दाखवतो. बघा, हा सुद्धा किती फुगून आहे ना. त्याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही आहे ना ती आतमध्ये मुरलेली आहे आणि त्याच्यामुळे आहे ना ही रेसिपी एक नंबर झालेली आहे. फुगलेले हे अंड्याचे रोल आणि ही ग्रेव्ही खाताना सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणार आहे. चला, आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता काय करायचं? गॅस बंद करते. चालेल, गॅस तू बंद करून घे. आता मी गॅस बंद करते. वा, खूपच छान. साधारण 10-15 मिनिटं झालेली आहेत. अंड्याचे रोल ग्रेव्हीमध्ये छानपैकी मुरलेले आहेत. आता त्यावरती मी कोथिंबीर टाकून तुम्हाला मी डिशमध्ये वाढून दाखवते. या अंड्याच्या भाजीवरती कोथिंबीर मी छानपैकी भुरभुरून घेणार आहे. बघा किती छान भाजी दिसायला लागलेली आहे. चला, आता ही जी अंड्याची भाजी आहे ना ती मी प्लेटमध्ये वाढून घेते. बघा, तुम्ही बघू शकता अंड्याची ही रेसिपी किती छान तयार झालेली आहे. एकच नंबर. वाव, बघता क्षणी खावंसं वाटेल. नाही, खरंच बघता क्षणी खावंसं वाटेल अशी ही आजची रेसिपी तयार झालेली आहे. तर एकदा तुम्ही बघून घ्या, दाखव, सगळ्यांना दाखव की कशी झालेली आहे. बघा, वा वा, खूपच. या ज्या ग्रेव्हीमध्ये आहे ना, आम्ही तुम्हाला जी ग्रेव्ही दाखवली ना त्यामध्ये हे रोल
व्यवस्थित मुरलेले आहेत आणि ते व्यवस्थित मुरून ते फुगलेले आहेत. त्याची जी जाडी आहे ना ती थोडीशी वाढलेली आहे, त्याच्यामुळे ते खायला खूपच भारी लागतात. म्हणजे या रेसिपी बाबत आहे ना मला तुम्हाला खाऊन दाखवायची गरज नाहीये, प्रूफ दाखवायची गरज नाहीये. तुम्हाला ती स्वतः बनवायची आहे, त्याच्यानंतर बनवून ती खायची आहे आणि मग आम्हाला सांगायचं आहे की रेसिपी नक्की कशा प्रकारे तयार झाली. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. नक्कीच विसरू नका, कारण व्हिडिओ कसाही असू दे किंवा रेसिपी कशी किंवा ते रेसिपी मधला तुम्हाला कोणता भाग आवडला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नाविन्यपूर्ण रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. चला एकदा बघून घ्या, आहे की नाही मस्त? मस्त आहे. वा, एकच नंबर. या रेसिपीचे आहे ना तुम्ही फोटो बघायला विसरू नका. व्हिडिओच्या शेवटी मी फोटो टाकत असतो, ते बघायला विसरू नका. आणि त्याचसोबत ज्या पॅन मध्ये आज आम्ही ही रेसिपी बनवली ते डिस्क्रिप्शन मध्ये टॅग केलेला आहे, तिथे जाऊन सुद्धा चेक करा. वाटलं तर तुम्हाला घ्या किंवा कसं आहे ते एकदा बघून घ्या. चला भेटूया नव्या रेसिपी व्हिडिओ मध्ये. काळजी घ्या. तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. धन्यवाद.